ठाकरे गटाचं राज्यव्यापी अधिवेशन 22 आणि 23 जानेवारीला नाशिकमध्ये होत आहे। 22 तारखेला काळाराम मंदिरात दर्शन आणि पूजा तसंच रामकुंडावर पूजा करण्यात येईल असं खासदार राऊत यांनी म्हटलं आहे। भाजप आमदार नितेश राणेंनी मात्र नाशिकमध्ये ही श्रद्धांजली सभा होत असल्याची खिल्ली उडवली आहे। 22 तारखेला इतर काही महत्त्वाचे अयोध्येतील राम मंदिरातील मूर्ती प्राणप्रतिष्ठेच्या सोहळ्यानिमित्त शिवसेना नाशिकला काळाराम मंदिरामध्ये दर्शन पूजा त्यानंतर रामकुंडावर म्हणजे गोदावरीवर महाआरती असा एक साधारण 22 तारखेचा कार्यक्रम आहे। साधारण 5:30 वाजता माननीय उद्धव ठाकरे काळाराम मंदिरात जातील। अनेकदा आम्ही शरीव तीरावर रामाची आरती केली, ह्या वेळेला आम्ही ती गोदा तीरावर करू। निवडणूक आयोगाने नंतर माननीय अध्यक्षांनी पण खरी शिवसेना ही एकनाथ शिंदेजींचीच आहे हे जाहीर करून टाकलेलं आहे। आता 22 आणि 23 तारखेला होणारं जे नाशिकमध्ये अधिवेशन आहे जी माहिती संजय राजाराम राऊतने आता सकाळी दिली, ती खरी म्हटलं तर एक श्रद्धांजली सभा आहे। मातम मनवण्यासाठी हे सगळेजण एकत्र येत आहेत। आता जी संघटना जिवंत नाहीये, ज्याचं अस्तित्व नाहीये, ज्याचं चिन्ह मशाल राहील का नाही ह्यावर प्रश्नचिन्ह निर्माण आहे। म्हणून ह्या 2 दिवसाच्या अधिवेशनाकडे कोणी ढुंकूनही पाहणार नाही। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।